अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती इयत्ता 12वी कला विषय राज्यशास्त्र। मी प्राध्यापक पठाण FA। विद्यार्थी मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग। आपण प्रकरण 3 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या पाहत आहोत। यामध्ये आपण मानवतावादी प्रश्न ही समस्या किंवा संकल्पना पाहत आहोत। आणि हे प्रकरण पाहत असताना आपण आधीच्या तासाला यातला बराच भाग पाहिलेला आहे। यामध्ये आधीच्या तासाला आपण एक नियोजन आयोग म्हणजे काय, त्याची स्थापना कधी केव्हा करण्यात आली, त्याच पद्धतीने नीती आयोग म्हणजे काय, नीती आयोग कशा पद्धतीने काम करतो, कशासाठी कार्य करतो आणि याची स्थापना केव्हा झाली याचा आपण अभ्यास केला। त्याच पद्धतीने 1960 जी हरित क्रांती, या हरित क्रांतीचा पण त्या ठिकाणी आपण अभ्यास केलेला आहे। आणि हा अभ्यास करत असताना आपण याच्यानंतरच्या भागामध्ये आलेलो आहोत। आणि आजच्या तासाला आपण भारतातील दारिद्र्य निर्मूलनाचे जे काही कार्यक्रम आहेत की जे भारत सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी राबविण्यात येतात संपूर्ण भारतभर, याचा अभ्यास करणार आहोत। आणि हा अभ्यास करत असताना या दारिद्र्य निर्मूलनाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून कशा पद्धतीने भारतातील गरिबी, बेकारी, बेरोजगारी दूर होईल याचा प्रयत्न शासनाच्या माध्यमातून कशा पद्धतीने केला जातो याचा आपण एक 6 ते 7 वेगवेगळे विकास कार्यक्रम किंवा योजना यांच्या माध्यमातून आपण अभ्यास करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थित ऐका। आपण सुरुवातीचा कार्यक्रम किंवा योजना एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम, आणि विशेष म्हणजे या भारतातील दारिद्र्य निर्मूलनाचे कार्यक्रम पाहत असताना आपण भारतामध्ये जी काही गरिबी आहे किंवा गरिबी निर्मूलनाचे जे काही कार्यक्रम होतात, हे कार्यक्रम ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांसाठी त्या ठिकाणी आखलेले आहेत। परंतु या सर्व कार्यक्रमांचा जर आपण विचार केला किंवा ग्रामीण भागाची आणि शहरी भागाची जर आपण तुलना करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला शहरी भाग आणि ग्रामीण भाग यांच्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये सर्वच सुखसोयींमध्ये सुविधांमध्ये तफावत असल्याचे लक्षात येते। आणि म्हणून हे कार्यक्रम राबवत असताना शासन हे कार्यक्रम ग्रामीण भागामध्ये जास्त प्रमाणामध्ये राबवतो असं जर आपण म्हटलं ते चुकीचं होणार नाही। आणि बहुतांश कार्यक्रम हे ग्रामीण भागातील गरिबी दूर करण्याच्या हेतूनेच राबवले जातात, कारण ग्रामीण भागामध्ये गरिबीचे असणारे प्रमाण हे शहरी भागापेक्षा जास्तच आहे। तर यातील पहिला जो कार्यक्रम आहे तो म्हणजे एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम 1978-79 याचा जर आपण विचार केला तर ही योजना पहिल्यांदा 1978-79 मध्ये त्या ठिकाणी राबवण्यात आली। आणि या योजनेचे जे काही उद्दिष्ट होते ते म्हणजे ग्रामीण भागातील लोकांना स्वयंरोजगारासाठी संधी उपलब्ध करून देणे, म्हणजेच या योजनेचा मुख्य उद्देश किंवा हेतू म्हणजे ग्रामीण भागामध्ये जे लोक राहतात तर अशा लोकांना स्वयंरोजगारासाठी त्या ठिकाणी संधी कशा पद्धतीने उपलब्ध करून दिली जाईल याचा शासन विचार करतं, आणि त्यासाठी ही योजना त्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून राबवली जाते। त्यानंतर बघा प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना, प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना 1985। तर ही जी योजना आहे ही योजना 1985 मध्ये त्या ठिकाणी सुरू करण्यात आली। आणि या योजनेचा हेतू काय आहे किंवा काय होता तर प्रत्येकासाठी घर देणे हा होता। म्हणजेच आपण असं म्हणतो की अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या मानवाच्या भौतिक गरजा आहेत, मूलभूत गरजा आहेत, प्राथमिक गरजा आहेत, आणि या गरजा पूर्ण होणं महत्त्वाचं आहे। आणि त्यातली त्यात प्रत्येकाला राहण्यासाठी जर घर असेल
तर त्याच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी स्थिरता त्याला निर्माण करता येते आणि या योजनेच्या माध्यमातून म्हणजेच प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या माध्यमातून प्रत्येकासाठी घर देणे हा त्या ठिकाणी शासनाचा हेतू आहे हे आपल्या लक्षात येते. त्यानंतर जवाहर ग्राम समृद्धी योजना आकडा 3 आपल्याला सांगता येईल 1999. तर ही योजना जवाहर रोजगार योजनेची सुधारित आवृत्ती आहे. योजना 1999 साली सुरू करण्यात आली आणि या योजनेचे उद्दिष्ट काय आहे किंवा ही योजना कशासाठी निर्माण करण्यात आली, तर ही योजना सुरू करण्यापाठीमागचा शासनाचा हेतू म्हणजे ग्रामीण भागामध्ये पायाभूत सुविधा देणे हा या पाठीमागचा हेतू आहे. व्यवस्थित आहे का? तर ग्रामीण भागामध्ये पायाभूत सुविधा लोकांना देण्यावर या योजनेमध्ये त्या ठिकाणी भर देण्यात आलेला आहे. मग मानवाच्या सुविधा कोणत्या आहे, तर याच्यामध्ये मग रस्ते असतील, शाळा असतील, दवाखाने इत्यादींचा विकास घडवून आणणे असा आहे म्हणजे शासनाचा हेतू. म्हणजे जर आपण ग्रामीण चांगले रस्ते जर बांधून दिले आणि ते शहरी भागाला जोडले तर ग्रामीण आणि शहरी भाग त्या ठिकाणी जोडण्यासाठी मदत होते. पद्धतीने ग्रामीण भागामध्ये जर आपण चांगल्या शाळा जर उभ्या केल्या तर त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी लोकांना त्या म्हणजेच ग्रामीण भागातील मुलींना चांगल्या पद्धतीचं शिक्षण त्याच्या माध्यमातून देता येईल. त्याच पद्धतीने आपले जे काही आरोग्याचे प्रश्न असतात हे आरोग्याचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला शहरी भागामध्ये जावं लागतं. तर ग्रामीण भागामध्ये जर आपण चांगल्या पद्धतीचे दवाखाने उभे केले तर त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांचा आरोग्याचा प्रश्न सुटण्यासाठी मदत होणार आहे. म्हणजेच या जवाहर ग्राम समृद्धी योजनेचा प्रामुख्याने हेतू म्हणजे लोकांना पायाभूत सुविधा देणे, याच्यामध्ये चांगले रस्ते, शाळा आणि दवाखाने देणे हे शासनाचं त्या ठिकाणी उद्दिष्ट आहे असं आपल्याला ठिकाणी म्हणता येत आहे. मग यानंतर बघा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना 2005. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना 2005. मग याचा उल्लेख आपल्याला मनरेगा असा सुद्धा करता येणार आहे. मग महात्मा गांधी योजना सुरू करत असताना ही योजना 2005 साली त्या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आली किंवा झाली. आणि या योजनेचा प्रमुख उद्देश काय आहे, प्रत्येक योजनेचा चांगलाच हेतू आहे ग्रामीण भागाला दिशा देण्याचं किंवा ग्रामीण भागाला किंवा ग्रामीण भागातील लोकांना समाजाच्या किंवा देशाच्या किंवा राज्याच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम प्रत्येक शासकीय योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न शासनाने केलेला आहे. मग मनरेगाचा जर आपण विचार केला म्हणजेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा जर आपण विचार केला तर या योजनेनुसार या योजनेनुसार किंवा या योजनेअंतर्गत प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला दरवर्षी 100 दिवस रोजगार उपलब्ध करून दिला जातो. म्हणजेच ग्रामीण भागामध्ये लोकांना त्या ठिकाणी रोजगाराची निर्मिती होत नाही, रोजगार मिळत नाही. शहरी भागाचा जर आपण विचार केला तर शहरी भागामध्ये आपल्या हाताला काम मिळते, शहरी भागामध्ये त्या ठिकाणी उत्पन्नाची भरपूर साधने असतात. तशा पद्धतीने ग्रामीण भागाचा विचार करता ग्रामीण भागामध्ये उत्पन्नाची किंवा रोजगाराची साधने नसतात. मग या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला दरवर्षी 100 दिवस रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला जातो. आणि नक्कीच याच्या माध्यमातून त्यांचा जो काही प्रश्न आहे हा प्रश्न काही प्रमाणामध्ये त्या ठिकाणी सुटण्यासाठी मदत होते. यानंतरची जी योजना आहे ती म्हणजे प्रधानमंत्री कौशल विकास योजना 2015. तर प्रधानमंत्री कौशल विकास योजना ही जी योजना आहे ही योजना 2015 त्या ठिकाणी सुरू करण्यात आली आणि या योजनेमुळे त्या ठिकाणी युवकांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात येते. म्हणजेच या योजनेमुळे युवकांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात येते. प्रत्येक व्यक्तीमध्ये 100% चांगले गुण असतात, काहीतरी चांगला गुण असतो, त्याच्यामध्ये कला असते आणि जर या कलेला जर वाव मिळाला किंवा त्याला विकसित होण्याची जर संधी प्राप्त झाली
तर त्याच्या माध्यमातून त्याला रोजगार प्राप्त होतो आणि त्याच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी स्थिरता निर्माण होते. आणि या अनुषंगानंच ही प्रधानमंत्री कौशल विकास योजना 2015 साली त्या ठिकाणी सुरुवात करण्यात, या योजनेचा प्रारंभ करण्यात आला. आणि या योजनेमुळे युवकांना त्या ठिकाणी मूल्य प्रशिक्षण त्या ठिकाणी देण्यात येते. याच्यानंतर बघा 6वा मुद्दा आपल्याला सांगता येईल किंवा योजना संसद आदर्श ग्राम योजना 2019. मग संसद आदर्श ग्राम योजना 2019, संसद आदर्श ग्राम योजना 2019 याचा जर आपण विचार केला तर ही योजना 2014 साली त्या ठिकाणी सुरू झाली. आणि या योजनेनुसार खासदाराने 2019 पर्यंत 3 गावा विकासांची जबाबदारी घ्यावायची आहे. म्हणजेच ही जी योजना आहे संसद आदर्श ग्राम योजना, तर या योजनेनुसार आपल्या देशामध्ये जे काही खासदार आहेत या खासदारांनी त्या ठिकाणी 2019 पर्यंत 3 गावांच्या विकासाची जबाबदारी घ्यावायची आहे. म्हणजेच त्या गावाचा त्या ठिकाणी विकास करावायचा आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येणार आहे. आणि मुळातच या योजनेचा हेतू म्हणजे भारताच्या ग्रामीण भागामध्ये ज्या काही विकास घडवून आणणे असा आहे. म्हणजेच भारताच्या ग्रामीण भागांमध्ये ज्या सुखसोयी उपलब्ध नाहीत, लोकांची जी काही गैरसोय होते, तर ही गैरसोय दूर करण्यासाठी संसद आदर्श ग्राम योजना त्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी राबवण्यात येते असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येणार आहे. तर अशा आपण वेगवेगळ्या 6 ग्रामीण किंवा विकास योजना किंवा कार्यक्रम यांचा आपण अभ्यास केलेला आहे. या योजना शहरी भाग आणि ग्रामीण भाग या दोन्ही भागांमध्ये त्या ठिकाणी राबवल्या जातात. परंतु याचा जो फोकस आहे हा फोकस जास्त ग्रामीण भागामध्ये आहे. कारण ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी पुरेशा सुखसोयी सुविधा नागरिकांना उपलब्ध नसतात. आणि ह्या उपलब्ध करून देण्याच्या हेतूने शासनाने असे विविध कार्यक्रम किंवा योजना या आखलेल्या आहेत. आणि त्याच्या माध्यमातून शासन आपल्या देशाचा विकास साधण्याचा प्रयत्न करत आहे. याच्यानंतर बघा लिंगभाव निगडीत समस्या. मग लिंगभाव निगडीत समस्या म्हणजे काय किंवा लिंगभाव म्हणजे काय, तर सांगता येणार आहे की लिंगभाव म्हणजे पुरुष आणि स्त्रिया यांना समाजाने बहाल केलेली वैशिष्ट्ये म्हणजे लिंगभाव होय. लिंगभाव म्हणजे व्यवस्थित आहे का, लिंगभाव म्हणजे समाजातील पुरुष आणि स्त्रिया यांना समाजाने बहाल केलेली काही वैशिष्ट्ये. आपण असं म्हणतो की मानव हा समाज आहे, मानवाचा जन्म समाजात होतो, मानवाचा मृत्यू पण समाजात होतो आणि समाजाच्या बाहेर त्याला जीवन जगता येत नाही. म्हणून आपण मानवाला समाजशील प्राणी असं म्हणतो. आणि या मानवाला समाजाकडून जी काही वैशिष्ट्ये बहाल केली जातात म्हणजे पुरुष आणि स्त्रिया, याला आपल्याला लिंगभाव असं म्हणता येतं. मग यामध्ये स्वभाव असेल, नीतिमूल्य असतील, भूमिका असेल आणि स्त्री पुरुषांमध्ये असणारे नातेसंबंध या त्या ठिकाणी समावेश होतो. आणि लिंगभाव निगडीत दृष्टिकोनाचा जर आपण विचार केला तर स्त्री पुरुषांमधील हितसंबंध असतील, त्यांच्या भूमिका असतील, त्यांचा समाजातील जी काही संसाधने आहेत याच्यावर असणारा हक्क असेल, कामाचे असेल किंवा त्यांच्या मागण्या असतील किंवा त्यांच्या समस्या असतील, मागण्या असतील, समस्या असतील, यावर हा काय करतो, भाष्य करतो. म्हणजेच लिंगभाव दृष्टिकोन. याच्यानंतर बघा गरिबी आणि स्त्रिया याचा जर आपण विचार केला तर लिंगभाव निगडीत समस्या याचा जर आपण विचार केला तर हा गरिबी आणि प्रामुख्याने स्त्रिया यांच्यावर अधिक प्रमाणावर लक्ष केंद्रित करणारा आहे. तर समाजाचा जर आपण विचार केला तर समाजातील प्रत्येक समाज घटकाची असणारी समस्या आणि इतर जे काही विषय आहेत सामाजिक विषय हे
एकमेकांशी अंतर्गतरित्या त्या ठिकाणी जोडलेले आहेत. म्हणजेच वेगवेगळ्या समस्या आणि विषय हे एकमेकांशी अंतर्गतदृष्ट्या त्या ठिकाणी काय करण्यात आलेले आहेत, जोडण्यात आलेले आहेत. आणि यातील महत्त्वाच्या विषयांपैकी किंवा आंतरसंबंधांपैकी एक म्हणजे गरिबी, मागासलेपणा, स्त्रिया. म्हणजेच गरिबी असेल, मागासलेपणा असेल आणि स्त्रिया. मग जगातील निरनिराळ्या प्रदेशातील बहुतेक स्त्रिया या सांस्कृतिक नीतिमूल्ये असतील, वस्तू आणि मालमत्तेच्या वाटपातील भेदभाव आणि स्त्री आणि पुरुषांमधील सत्तेची असमान समीकरणे या कारणांमुळे गरिबीत असल्याचे दिसून येते. स्त्रिया गरीब का राहतात? तर साहजिकच आहे. आपण असं म्हणतो की समाजाचा जर आपण विचार केला तर समाज जर पुढे न्यायचा असेल तर यातील दोन घटक म्हणजे स्त्री आणि पुरुष हे मजबूत असणं महत्त्वाचं आहे. परंतु आज जर आपण समाजाचा सर्वे केला तर पुरुषांच्या तुलनेने स्त्रियांना समानतेची वागणूक दिली जाते का? कोणतंही क्षेत्र असो, जीवन जगण्याचं कोणतंही क्षेत्र असो, मग ते सामाजिक असो, आर्थिक असो, राजकीय असो, शैक्षणिक असो, सांस्कृतिक असो, या सर्वांचा जर आपण विचार केला तर या सर्वांमध्ये स्त्रिया मागं का आहेत? या सगळ्यांचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं सांगता येईल की स्त्रिया असतील किंवा मुलींना विना मोबदल्या त्या ठिकाणी घरगुती जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. म्हणजेच जी काही मालमत्ता आहे, जी काही कौटुंबिक मालमत्ता आहे, या कौटुंबिक मालमत्तेमध्ये सुद्धा स्त्रियांना पुरुषाच्या बरोबरीने थोडक्यामध्ये वाटा दिला जात नाही. काही कुटुंबांमध्ये दिला जातो, परंतु सर्वच ठिकाणी असं चित्र असतं असं आपल्याला सांगता येणार नाही. आणि स्त्रियांची संख्या अनौपचारिक कार्यक्षेत्रामध्ये त्या ठिकाणी अधिक प्रमाणामध्ये आढळून येते. परंतु 19व्या शतकाचा जर आपण विचार केला, स्त्रिया गरीब होत्या, त्यांना पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये प्रगती करता आली नाही, सुधारणा करता आली नाही, शिक्षण घेता आलं नाही. हे जरी खरं असलं तरी 19व्या शतकाचा जर आपण विचार केला, 19व्या शतकाच्या पहिल्या दशकामध्ये जगामध्ये अनेक ठिकाणी स्त्रीवादी चळवळी त्या ठिकाणी उदयाला आलेल्या आपल्या लक्षात येतं. मग या चळवळी का निर्माण झाल्या? तर स्वतःचा अधिकार, स्वतःचे हक्क मिळवण्यासाठी या चळवळींचा उदय झाला असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येणार आहे. आणि मग 19व्या शतकाच्या पहिल्या दशकापासूनच जगामध्ये जो काही बदल झाला, तेव्हापासून स्त्रियांच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक हक्कांवर त्या ठिकाणी सातत्याने भर देण्यात आला. आणि मग त्यांनी सर्वसाधारणपणे लिंगभाव समस्येवर भाष्य केले. मग यामध्ये काही विषय त्या ठिकाणी नमूद करावे लागतील. यामध्ये मग समान हक्क असतील, सामाजिक समानता असेल, राजकीय समानता असेल, त्याच पद्धतीने लिंगभाव, प्रति, न्याय इत्यादींचा त्या ठिकाणी समावेश होतो. आणि म्हणजेच यामध्ये काही गोष्टींवर त्या ठिकाणी प्रकाश टाकण्यात आलेला आहे. तो म्हणजे समान हक्क, सामाजिक समानता, राजकीय समानता, लिंगभाव प्रति न्याय इत्यादींचा त्या ठिकाणी समावेश होतो. आणि 1970च्या दशकाचा आपण विचार केला, 1970 नंतर एक महत्त्वाचा कार्यक्रम किंवा एक महत्त्वाची संकल्पना त्या ठिकाणी राबवली गेली आणि ती संकल्पना म्हणजे महिला सक्षमीकरण होय. म्हणजेच 1970 नंतर महिला सक्षमीकरण ही एक महत्त्वाची संकल्पना आणि तत्वप्रणाली त्या ठिकाणी मानली जाऊ लागली. मग सक्षमीकरण म्हणजे काय? तर व्यवस्थित आहे का? सक्षमीकरण म्हणजे अशी प्रक्रिया ज्याद्वारे शोषित व्यक्तींना आयुष्यावर म्हणजेच आपल्या जीवनावर ताबा मिळविता येतो. आणि या सगळ्यांचा जर आपण विचार केला तर यामुळे जगण्याच्या मूलभूत गरजा त्यांना भागवता येतात. आणि विशेष म्हणजे या प्रक्रियेत व्यक्तीस ताकद आणि आत्मविश्वास त्या ठिकाणी प्राप्त होतो. विशेष म्हणजे त्या व्यक्तीचा असणारा स्वाभिमान त्या ठिकाणी वाढतो आणि अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी मध्ये बळ निर्माण होते. म्हणजेच सक्षमीकरणाच्या प्रक्रियेत सामाजिक, आर्थिक आणि मानसशास्त्रीय
आणि राजकीय अशा बाजू आहेत. म्हणजेच मानवाला जीवन जगण्यासाठी ज्या ज्या काही घटक आवश्यक आहेत त्या सर्व घटकांच्या माध्यमातून म्हणजे सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, मानसशास्त्रीय या सर्वच बाजूंनी त्याला बळ देण्याचा प्रयत्न या सक्षमीकरण योजनेच्या माध्यमातून किंवा संकल्पनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्यात येतो. असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही. म्हणजेच जागतिक राजकारणात 1980 सालापासून त्या ठिकाणी लिंगभाव निगडीत प्रश्नाचे महत्त्व त्या ठिकाणी वाढीस लागलेले आहे आणि याचा परिणाम म्हणजे जागतिक राजकारणामध्ये लिंगभाव निगडीत दृष्टिकोन त्या ठिकाणी विकसित झाला. म्हणजे स्त्री आणि पुरुष समानता असावी असा एक विचार प्रवाह त्या ठिकाणी पुढे आला आणि मग यामुळे मध्ये लिंगभावाचे विश्लेषण म्हणजेच पुरुषांच्या आणि महिलांच्या अस्मितांचे विश्लेषण करणे त्या ठिकाणी आवश्यक ठरते. म्हणजेच लिंगभाव निगडीत समस्या म्हणजे काय तर किंवा लिंगभाव म्हणजे लिंगभाव पुरुष आणि स्त्रिया यांना समाजाने बहाल केलेली वैशिष्ट्ये, याच्यामध्ये स्वभाव, नीतिमूल्ये, भूमिका, स्त्री आणि पुरुषांच्या असणारे नातेसंबंध या सर्व गोष्टींचा त्या ठिकाणी समावेश होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण याच ठिकाणी थांबणार आहोत. राहिलेला भाग आपण नंतरच्या तासाला पाहणार आहोत.